कडे जाऊया. तिथे आपण पाहताय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. एकीकडे आपण पाहताय अष्टविनायक बेकरे आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान एक्सल या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकून खऱ्या अर्थानं अष्टविनायक बेकरे टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला जय हनुमान एक्सल टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सेकंड एंडवरती आपण पाहताय कौशल बोराडे आणि नॉर्थ सेकंडवरती आपण पाहताय बंटी बागमारे. ही सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इथून निर्णय आलाय मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन आलाय गजानन आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक बेकरे टीम कडनं. पहिला बॉल अगदी गॅप मध्ये चाललाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे कौशल बोराडीच्या बॅट मधून पहिला बॉल फेस करत असताना चौकार. चौकारानं सुरुवात झाली या मॅचची. अगदी आपण पाहता विस्फोटक अंदाजानं बॅटिंग केली जाते कौशल बोराडेच्या माध्यमातून. कर्जत प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन मिळाला होता. इथे फटका चांगला व्यासपीठाला सलामी देतोय. बॉल लॉंग ऑन सीमा पार कौशल बोराडे ब्रँडेड षटकार. चांगला स्टार्ट. दोन बॉल मध्ये दोन मोठे फटके, एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गजाननच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा फुड्यामध्ये टाकला होता. यावेळी ऑन साइडला बॉल भरपूर हवेमध्ये होता परंतु चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तीन बॉल मध्ये आपण पाहताय एक चौकार आला होता, दोन षटकार आले, धावा फलकावरती आल्या त्या 16 बिग वन. सुरुवात इथे मात्र अगदी आपण पाहताय फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना बॅटिंग आली. बॅटिंग स्वीकारत असताना दोन षटकार एक चौकार कौशल बोराडेच्या बॅट मधून सुसाट फॉर्म मध्ये फलंदाज आपण पाहताय. यावेळी थोडासा बाहेर ठेवायचा होता. यष्टीरक्षकाकडनं बॉल निसटला परंतु धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. पंच इथून सांगतात वाईट बॉल आला. वाईटच्या साह्यानं एक धाव येईल. 17 धावा धाव फलकावरती. अगदी आता थोडंसं बचाव करायचा होता. गोलंदाजाला देखील थोडंसं दूर ठेवायचं होतं बॉल परंतु जास्तचा बाहेर गेला आणि वाईट बॉल देखील इथून पाहायला मिळतोय. यावेळी फुलालींचा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट झालाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. इथून मात्र अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये बॉल होता. इथे निसटलाय बॉल. फेकी चुकीची झाली आहे. लेझी झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. तोपर्यंत आणखीन एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेला डबल मध्ये खऱ्या अर्थानं कन्वर्ट केलं आणि या दोन धावांना आपण पाहताय धाव फलकात जाऊन पोहोचताय. 19 धावा या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चुकी क्रिकेटमध्ये एक एक चुकी फार मोठी असते आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक बेकरे टीमनं केली आहे. टॉस जिंकला होता. डिसिजन फिल्डिंग करण्याचा घेतला परंतु अगदी पहिल्याच षटकामध्ये असं वाटतंय तो अंगलोट आलाय की काय. परंतु अजूनही इथून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून खऱ्या अर्थानं डॉट बॉल फेकावे लागतील. इकॉनॉमिकल षटकाकडे पाहावं लागेल. आणखीन एक चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फील्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर 20 धाबा या धाव फलकावरती आल्यात. 20 धाबा धाव फलकावरती आपण पाहताय. आतापर्यंत या सर्व धाबा कौशल बोराडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक वाईटचे आले. 19 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहताय. 5 बॉल आणि 19 धावसंख्येची इनिंग त्यांना आतापर्यंत साकारली आहे. हा चांगला बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं थोडंसं कमी गतीने टाकला होता. बॅक ऑफ द हँड अगदी आपण पाहता स्लोवर पद्धतीचा षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. ते पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात त्या गजानन
पारधीच्या विरोधामध्ये 20. कमबॅकची गरज आहे, ते कमबॅक मिळवून देईल का हे देखील पाहावं लागेल. कारण की समोर अगदी आपण पाहताय सेट फलंदाज आहे कौशल बोराडे, भरपूर सारा फॉर्म मध्ये या वर्षामध्ये. कमी गतीने टाकला होता समोरच्या दिशेनं, बॅकहँड एरिया आहे, बॉल चाललाय, वन बाउन्स, सीमा पार, चौकार. जी केली जात होती, परंतु क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं तर अगदी लॉंग ऑफ मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला होता आणि ते ओळखलं होतं कौशलनं आणि तिथे मात्र फटका आला. 4 धावा, 24 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. ललितच्या विरोधामध्ये देखील आपण पाहतोय पहिला चौकार. यावेळी परफेक्ट टायमिंग, मिडल झालाय बॅटला, बॉल चाललाय, काउकॉर्नर सीमा पार, कौशल बोराडे आणखीन एक षटकार. धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कौशल बोराडे. 30 धावा धाव फलकात. इथे पाठीमागे आला, धाव घेण्याचा प्रयत्न, एक धावेतून कंप्लीट होईल. चिकी सिंगल आपण पाहता अगदी समोरून ही एक धाव इथून कंप्लीट केली आहे. 31 धावा या धाव फलकावरती आल्यात. 10 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 28, 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हा चांगला बॉल होता, खऱ्या अर्थानं थोडंसं कमी गतीने टाकला होता, बाहेर देखील आला होता बॉल. डॉट बॉल आपण पाहताय. बराच काल खऱ्या अर्थानं बंटीने देखील स्ट्राईकची वाट पाहत होता, बराच काल स्ट्राईक मिळाली नव्हती त्याला देखील, परंतु यावेळी स्ट्राईक मिळाली. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय ललित, इथून मात्र डॉट बॉल टाकतोय. एक सेट बॅट्समन ज्यावेळी नॉन स्ट्राईक गेला त्यानंतर मात्र लगेच कमबॅक करायला सुरुवात केली आहे ललितनं देखील. इथे फुलटॉस बॉल, ऑन साईडला दिशा दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. चौकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्यात. त्या 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ललितचा, समोर टाकला होता. अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला डीपला, त्या ठिकाणी फील्डिंग मध्ये चुकी झाली आहे. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा आला तर अगदी आपण पाहता 39 धाबा धावफलकावरती वेगानं धावतीये जय हनुमान एक्सल टीम आपण पाहताय. कौशल बोराडे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय बंटी वाघमारे काय सुसाटानं सुटलेत. पहिल्या 2 P1च्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय वेगानं धाबा बनवला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली कौशल बोराडे आणि त्यानंतर बंटी वाघमारेचे आपण पाहताय. जशी जशी संधी खऱ्या अर्थानं बंटीला देखील मिळाली त्याने देखील मोठे फटके लगावलेत आणि एकंदरीत 39 धाबा बनवल्यात त्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 39 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 3 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं किती धावसंख्या जमवतील जय हनुमान एक्सल टीम हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज पराग. इथे देखील आपण पाहताय मोठा फटका खेचायचा होता. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट टर्म पुल करायचं होतं. व्यवस्थित कनेक्शन नाही. बॅटचा अगदी टोला बॉल लागला. नाराज देखील आहे स्वतःवरती आणि इथून डॉट बॉल आपण पाहताय. हा बराचशा वेळानंतरचा बराचशा कालावधीनंतरचा हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो खऱ्या अर्थानं पराग या गोलंदाजानं इथे मात्र टाकलाय कौशल बोराडेच्या विरोधामध्ये. इथून थोडंसं आता प्लॅनिंग करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. इथे फटका चांगला दमदार आहे. बॉल चाललाय सीमा पार कौशल बोराडेचा आणखीन एक षटकार. थोडासा शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती हॅमर केलं होतं समोरच्या दिशेनं काऊ कॉर्नरला. हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चौफेर फटकेबाजी चालू आहे कौशल बोराडेची. कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केलंय. एकच जाबेतून पाहायला मिळतीये. कारण त्यांना गॅप शोधत होता त्या ठिकाणी कौशल बोराडे परंतु क्षेत्ररक्षक देखील चपल होते. शॉर्ट थर्डमॅनचे त्यांनी बॉलला अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी स्टॉप केलं आणि एकच जाबेतून पाहायला मिळाली. अगदी सन्माननीय कृष्णाजी बागडे त्याचनंतर मयूरजी गोमारे यांचं अगदी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. सरपंच चषक 2025 मध्ये आपण पाहताय मोलाचं सहकार्य साहेबांचं या स्पर्धेसाठी. गेले 2 रात्रीमध्ये त्यांची देखील अफाट मेहनत. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच इथून सांगतात व्हाईट बॉल आहे जास्तीचा बाहेर निघाला. आणि त्याचनंतर मल्हारजी आजारे देखील साहेब आपण पाहताय त्यांचं देखील अगदी सहकार्य या सरपंच चषक 2025 मध्ये आपण पाहताय. प्रत्येकाच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मदतीनं ही संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 देखणं दर्जेदार नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. शिवसाई ग्रुप कोल्हारे आयोजित या स्पर्धेमध्ये. इथे अगदी आपण पाहताय बाट जरूर वेगानं फिरवली गेली परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. अगदी आपण पाहताय फुटवर्कच नव्हतं बंटी वाघमारेचं. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न अगदी ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहताय. बॉल सरळ निघून गेला एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहताय परागनं एक षटकार जरूर खाल्ला परंतु 3 बॉल त्यांना चांगले टाकले. 2 डॉट बॉल आलेत, 1 सिंगल आले, 1 वाईट देखील आला. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहताय पुढ्यातून खऱ्या अर्थानं टर्न देतोय आणि फलंदाज फक्त ब्लाइंड इथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. वेगानं बॅट जरूर फिरवतात परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि खऱ्या अर्थानं हे करणं देखील फार गरजेचं राहील आता बंटीसाठी देखील की जो सेट फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून मोठ्या प्रमाणामध्ये रन्स आल्या टीमसाठी त्याला स्ट्राईकवरती आणणं हे फार गरजेचं आहे. परंतु इथे चुकी घडली जाते ती बंटीकडून. सातत्याने ते डॉट बॉल खेळले जात आहेत. परागचं चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. कमबॅक हवं होतं अष्टविनायक बकरे टीमला ते मात्र मिळवून देत असताना पराग. आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान एक्सेल टीमच्या धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 47 धाबा धावफलकावरती आल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ड्रिंक ब्रेक आणि आता 4थ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. त्यांना देऊया एक सुवर्ण संधी.
गांधी गुल फलंदाज बाद सेट फलंदाजाला इथे परतावलाय. जबरदस्त बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय. गोलंदाज तुषार कार्यालयनं चौथ्या षटकामध्ये आलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थानं अष्टविनायक बेकरे टीमला ती महत्वपूर्ण विकेट इथे मात्र मिळवली आहे. 12 बॉलमध्ये त्यांना तब्बल धावा बनवल्यात त्या 37 आणि एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 47. काय बॅटिंग केली आहे कौशल बोराडेनं. 12 बॉलमध्ये तब्बल 37 धावा फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला दिलाय. अगदी वेगवान सुरुवात करून दिली आहे आणि इथून मात्र परततोय चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती.